झाला वेदाला मेळ बसला नाही, शेषाला मेळ बसला नाही, अंतच लागला नाही महाराज त्याचा. रात्रंदिवस लोक परेशान आहेत महाराज. हरी विठ्ठल म्हणून फिरते रात्रंदिवस. म्हणून फिरती रात्रंदिवस. रात्रंदिवस फिरायला पण मिळ नाही. चंद्र 16 कळ्या तपतो महाराज. 16 कळ्याच्या प्रकाशानं भगवंताला पाहतो, चंद्र पण मिळ नाही. सूर्य 12 कळ्या तपतो, 12 कळ्याच्या प्रकाशानं देवाला पाहतो तरी मिळ नाही. 12 16 जरी हरीशी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस फिरायला पण अजून मिळ लागला नाही. आपल्याला कवा मिळ लागला असा दुर्लभ भगवान. दुर्लभ म्हणजे दुर्लभ आहे विठ्ठल. लांब त्याचा अंतच कोणाला लागला नाही. म्हणून दुरील देशीचा बहु आवडीचा. आवडीचा आहे पण लय लांबला आहे. लांबला आहे पण आवडीमुळे जवळ आलाय. किती लांब असू दे आवड केली की जवळ येते. आणि किती जवळ असू दे आवड नसली की जवळला लांब जाते. विठ्ठल आज आम्ही मालक केला. कोणलाच त्याचा अंत नाही पण ते आज आम्ही मालक करून घेतला. कशाच्या बळावर? आवडीच्या बळावर, भक्तीच्या बळावर, प्रेमाच्या बळावर आज आम्ही त्याला जवळ केला. आज आम्ही मालक केला. दुरील अंबुला केला गे माय. अंबुला म्हणजे मालक केला. ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाय. आता एकदा मालक केलं की महाराज त्याच्यापाशी काय न वाचन मनानं पडून राहिलं. आता हलू नये, चालू नाही, नितांत श्रद्धा त्याच्यावर ठेवली जाऊ. सैरा वैरा काही बोलू नये. परमार्थात येत नाही तोरक महाराज कुणकुडे पडत जाऊ. एकदा परमार्थात आलं, गळ्यात माळ घातली, सगळं सोडी जाऊ. देवाला आवडेल असं वागावं. हलू नाही चालू नाही म्हणजे देवाला आवडेल असं वागावं. नितांत भगवंतावर श्रद्धा ठेवी जा. भगवंत सोडून जगात काहीच आवडत नाही. जगात काही आवडू नये म्हणण्यापेक्षा जगत नाही आवडण्याचा विषयच. काही माणसं प्रपंचात आपदा होऊ लागले की ताण घेतात, उगं टेन्शन घेतात, उगं दुःख करतात. अरे ते संसार दुःखाचाच आहे. तू कशाला त्याच्याविषयी दुःख करतो? भावी हरिनाम घेसी मग तुझी चिंता त्यासी. आवडीनं त्याचं भजन कर. संसाराची चिंता करायची गरज नाही. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती.
होणार ते होते प्रारंभी. एकदा देवाचं झाल्यास कुठं चिंता असते का? एकदा राणी राजाची झाली की राणीला चिंताच नाही महाराज. काय फिकीर आहे त्याला? कशाला संसाराची चिंता करी जाऊ. राजाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पाहिजे. दुर्बळ असू द्या, राजानं शिकार केला तिचा. आता काय फिकीर आहे? शेण काढू लागली पोरगी, रूपाला सुंदर, पण शेण काढून पोट भरायची काय पैसा जवळ आला. आपल्या बापाला धपवायचं, बाप होता गरिबीतला, आपला उदरनिर्वाह करायचा. राजानं ती मुलगी पाहिली. राजा आली होती फिरायला. काय मुलगी सुंदर आहे म्हणले. राजानं सांगितलं, प्रधान लग्न करायचं तर या पोरी झोपाळू दिसायला या विचारून सरकार प्रधान सांगितलं, बाई कोणाची आहे म्हणली, फलाण्याची. तुला राज्य करायला आले म्हणजे हाच काय म्हणजे करायला? माझ्या बापाला विचारून या, कुठे तू बाप? पलीकडच्या कडीला घर आहे, सगळ्यात गाव कोसायला धावपडपट्टीला. आले राजे, पोरगी देता का म्हणून विचारायला. एवढा मोठा राजा काय विचारायला? पोरगी देता का? आज तीच परिस्थिती, पोरगी देता का म्हणाला. एवढा असू द्या, त्याच्या पैशाला किंमत नाही, आज पोरीला किंमत आहे. पोरं पुष्कळ झाली महाराज, पोरीची संख्या कमी झाली. म्हणून मी म्हणायलो, काही दिवसाला एक दिवस असा येणार आहे म्हणून या पोरायला जरा महाराज लोकांना धरून राहतात. एक दिवस असा येणार आहे की गावात दौंडी पिटणार आहेत. फलाण्या पाटलाचा मुलगा मारुतीला जाना सोडला डंकर जमलं त्याच्यामुळेच जमलं. कोण आहे? प्रधान सांगितलं, राजे आपल्याला भेटायला आले. का? आपल्या पोरीला करून घ्यायचं म्हणतात. आपल्याकडं काय वा म्हणजे राजाला द्यायला, त्या देण्यामुळे आलेत का? घडत नाही काय, घडण्यासाठी थोडं आले म्हणले. पोरगी पाहिजे, तसा असेल तर जमतंय म्हणजे. त्याला काय गड्या झाली की सोयरी का? राजाचं लग्न लगेच देव बापाला बोलिलं. देव बापा आज नाही दिसत. बसून बसून कंटाळतात दिवस, आराम करावा. लागलं लग्न, मोठ्याचं लग्न, घंट्याचं जिकडं तिकडं मारा. त्याला काय बघायचं? बसले विमानात, आले राज्यात. कोणी बी आले की त्या राणीच्या पाया पडाले. राणी सरकार, घंट्या खाली मुलगी शेण काढू लागली. आता राणी सरकार, हे बी संगच होत. राजाचे सासरे, दिमाग तो वाढला किंवा पटकाचा हात भरभरी जाऊ लागला. आता राजाची कांता, दुर्बळाची कन्या समर्थानी, औदशा आणि मानी दारिद्र्याची. आता काय होऊ नये त्या राणीला? राजाची कांता काय भीक मागे? आपल्या गावात कधी मुख्यमंत्र्याची पत्नी आली का पोरवर फुटका मागायला? कधीच नाही. अहो सोडून दिलेली असू द्या,
जगावर सत्ता करते. परितीची सत्ता जगावर कांता तरी तिची सत्ता जगावर सत्ता करत सोडून दिलेली असू इथं आपण का सोडून दिले आपण का वरीत नाही. आता देव आपला केला काय होऊ नये. आता संसाराची चिंता करीत बसायची नाही. आता चिंतन करायचं. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती श्रद्धेनं निष्ठेनं भजन करा. आता हलू नाही चालू नाही सैरा वैरा काही बोलू नये. भगवंताचं चिंतन सोडून यावांना दुसरं काहीच वर्णन करू नये. कोणाची स्तुती करू नये. निंदात्वा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची वर्णू नये. सैरा वैरा काही बोलू नये म्हणजे देव सोडून काही या तोंडानं घरानं कोणाचं करू नये. कोणाचं पटत नसेल तर त्याच्या जवळ बसू नका. त्याच्या संग व्यवहार करू नका. समोरासमोर आलं राम राम घालू नका. एकूण जा. पण हे माणूस असाच तसाच अजिबात कोणाच्या कुदऱ्या बुदऱ्या काढू नको. निंदा करणारी माणसं देवाला आवडत नाही. विठ्ठला जर आम्ही कोणाची निंदा करू देवाची सोडून ब्रह्महत्येचं पातक आमच्या मस्तकावर बसेल. विठ्ठल एका वाचून त्या पांडुरंगा अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. भगवंताचं गुणवर्णन सोडून दुसऱ्याचं गुणवर्णन करीत बसणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक. काय म्हणून लोकांची निंदा करा. घरच्या भाकरी खायच्या लोकांची धुनी दूध बसायचं कोणी शिकवलं. ते महाराज असाच बोलला ते महाराज तसा. आता काय काय माणसं कीर्तनला येतात का नाही. खास कीर्तनाला यायचं ना. हे महाराज कुठं गौसत आहे त्याचं कुठं चुकत नाही. ते तेवढंच ऐकून बसत नाही चुकल्याला. आता हे बघा हे का नाही. आता आपल्यात चुका झालेल्या आपल्यातच ठेवा का नाही. बघा ही शिडी लावली हे सगळ्या जगात घाले. ह्याचा धंदा होत पाहिजे ती आपली होत. दोषावरी मन त्याचा स्वभावच असते. ते दोष कुठं गोष्ट. महाराज म्हणले एकदा देव मालक केला
आता सैरा वैरा काही बोलू नये. बोला वाटलं तर देवाचं गुणवर्णन, ऐका वाटलं तर देवाचं गुणवर्णन नाही. त्या हाताला सांगितलं टाळी वाजवायची असेल तर देवाच्या भजनात का कोणाच्या सभेत? भजनात कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणे टाळी वाजवायची. वाजवा टाळ्या म्हणले की वाजवायच्या नाही. काही महाराज लोकांनी सुरू केले. महाराज वाजवा टाळ्या म्हणाले, त्या बोलण्याला वाजवायच्या का? येडी हळद कुठली. उडायली नाही. हाताला सांगितलं देवाच्या भजनात टाळी वाजवायची. पायाला सांगितलं देवाच्या दर्शनला जायचं, पंढरपूरलाच जायचं, इतर कुठं नाही. पंढरपूरला म्हणजे जिथं देव असेल तिथं जायचं. कीर्तनाला पायाने यावं, तमाशाला नाही, थिएटर बघाय नाही. काय ना वाचन मनानं भगवंताचं चिंतन, हलू नाही चालू नाही, सैरा वैरा काही बोलू नये. काय अगोदर तुमच्यानं अपराध घडले ते जमले, आता करू. काय माळ घालायच्या आधी तुमच्यानं पाप झाले ते झाले. आता कीर्तनाला आलात ना, आता कळाले ना पाप करू नये, आता करू नका, आता माळ घाला. मागलं केलं ते गेलं, मागील केले ते अवघे जीवा. पाप घडले ते घडलं, आता इथून पुढे करू नका. आता देतो सीमा घालून मागे ज्ञान कोणी घडले ते क्षमा. आता देतो सीमा मागलं केलं ते गेलं. अहो एकदा मालक करण्याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी यदा कदाचित कुठं पाऊल पडला असला तरी माफ. पण एकदा मालक केला आता माफ. आता केल्यावर उडती 42 जाती नाक घाण. उडती 42 आंबुला केला तरी धावे मग. काय होतंय मग? उडती 42 कुड पत्नाला जातात. त्या विचाराचा दोष लहान आहे का? 42 कुळ तर गेले बोंबलत पत्नाला, पण जाते ना कुठं तोंड काढा ये ना. कान कोणाचा ऐका जाते नाक का. एकदा देव मालक केला महाराज की आता हलू नाही चालू नाही. रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करा. रात्रंदिवस देव आपला करा आणि आपला करून त्याचं भजन करीत राहा. त्याचं चिंतन करण्यासाठी चिंतन त्याचंच करायचंय आणि आपला झाल्या विचिंतन त्याचंच करायचं. काय माग तुमच्यानं दोष घडले असतील बघा, सगळे दोष खल्लास आता मागेले केले ते अवघे स्वभाव.
महाराजाचा आमच्या ना आधी काही दोष घडले, आता केलं बोंबलं ते. मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. काय माग घडलं ते गेलं, आता माळे घालन परमार्थाला. आधी काय खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, जाऊ नये तिकडे गेलो, करू नये ते धंदे केले. आता तरी मोरे हाती हो पाले. उपदेश आयुष्य मातीत घालू नका. देव आपला करून रात्रंदिवस त्याचं चिंतन करा. जरी अज्ञानपणात तुमच्यानं काही दोष घडले असतील, अज्ञानपणात दोष घडले म्हणून कळू लागल्यावरही दोष करू नका. बरेच काही माणसं म्हणतात आता काय मागा, गेल्या गंगाला गौरी आजवर नाही ना, आता काय उपयोग, आता कशाला तिला पापात घालायचं. काही माणसाला म्हणा आता तरी म्हातारपणी घाला माळ, करा भजन. खरं आहे म्हणलं, आता कशाला तिला पापात घालायचं. ती पापात चाली का, तू पापात चाललं, तिला कशाला पापात घालायचं. माळ पापात जाईना, तू पापात चालला. आता तरी पुढे ह्याचे उपदेश, आता तरी आयुष्य वाया घालू नका. आता तरी माळे घाला, देव आपला करा. आता का जमतंय म्हणला माळ घाला, माग बकड केलं. अरे केलं ते गेलं बोंबलं. मागे केले पाहू नका, मागील केले ते अवघेच वाव. बाप रखुमा देवीवर विठ्ठलू नाव. आता इथून पुढं देवाचं नाव घे. मागलं केलं ते गेलं. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं, पण एकदा वार नारदाचा अनुग्रह स्वीकारला आणि भजनाला बसला, पुन्हा माघारी करून पाहिलं नाही. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, देव झाला महाराज. आपण का देव होणार नाहीत. निश्चयशी होय एका जनार्दनी संशय सांडोनी. संशय मनात घेऊ नको, एका जनार्दन न घ्यावा संशय. निश्चयशी होय हरी रूप, म्हणून हालू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. विठोबा चालू नाही, सैरा वैरा काही बोल नाही. अभंगाचा थोडक्यात भावार्थ झाला. टाइम संपला. सप्त्यातले कीर्तन आहे. 9 ते 11 वाजले. समय असे सादर वाजले. समय कळणं गेलं की येडगळ म्हणतात त्याला. उग ऊत घातल्यासारखं झुलू लागल्या, आले भागा ते करीतो नाम तुझे
उच्चार तशी सेवा आली तशी महाराजांची सेवा केली. काय नथुराम महाराजांना कार्य केलं. महाराजाची पत्नी मिळाली. लोक म्हणले महाराज दुसरी बायको करा. महाराज म्हणले अरे चांगलं जाय बायको मिळली ती मोकळा झाला म्हणले. बाईल मेली मुक्त झाली. देवी माया पोराकडे पाहिलं नाही कोणाकडेच पाहिलं नाही. दिली तिलांजुळी पूर्णाम रूपाशी सोडीला संसार माया तयावरी फार. जे हरी धरीला म्हणे दिली संसाराला पाणी. पोरं आपली केली असते अशी पुण्यती झाली असते. देव आपला केला महाराजांनी. आज जग लाडकं देव सखा जरी त्यांना म्हणायचं जग अवघी कृपा करे. काय काळ परमार्थात त्यांचा तैसा परमार्थात काळ गेला नवल नाही. त्यानं समाज परमार्थाला लावला महाराज. हरिभजनी हे धवळीली जग चुकविला लाग काही काळाचा. ज्या दिवशी नथुराम महाराज गेले त्या दिवशी भगवान पंढरीनाथ उदास झाले. चांगले माणसं भक्त गेले की देव उदास होतो महाराज. काय तो सोहळा झाला निर्धामाचा. खरा ज्ञानेश्वरीचा वारस संपला. काय अमृतानुभव ज्ञानेश्वरी सहज बसली तरी बोलत बोलत पोह्या तोंडातून जाशा. अमृतानुभवाच्या ज्ञानेश्वरीच्या अमृतानुभव ज्ञानेश्वरी म्हणजे त्याच्या जीवीवच होती. विठ्ठल अधिकार त्याचा तसाच होता. अखंड नामधारक होता. अभ्यासू असून वेदांतिक असून नामधारक होते. काय अधिकार. परतूरला विष्णू मंदिरात कधी भेट व्हायची. तिथे एक महान बाई होत्या ताई म्हणून. खूप अधिकारी ताई होत्या. 105 वर्ष राहिले. दोघांचं चिंतन करायचं. दोघांचं चिंतन. फक्त बाबा आले कीर्तन त्यांचं होतं. ते तिथंच होते. फक्त बाबा म्हणले नथुबुवा आम्ही गाडी घेतली म्हणली. आता बरं झालं बा म्हणली गाडी घेतली. तुम्हाला गाडी झाली पण एकच झाली म्हणली. आम्हाला सगळ्या गाड्या आमच्याच झाल्या म्हणली. ज्या गाडीत बसतो ती गाडी आमचीच आहे. तुम्हाला एकच गाडी. त्याच्याकडे गाडी नव्हती. आली गाडी ती यायची. जगदाकार झाली सत्ता वारुणी गेली पराधीनता. अवघे आपुलेची आता लाजानी चिंता दुराविली. सगळं जगच आपलं. पशु पक्षी ह्याचेच होते. माणसं ऐकत नवल नाही. पाखरं ऐकत होते. जगोड्या सप्तावाचा झाडा पाखराचे. लोक म्हणले महाराज बगडी आले तर घाण करायला तिथं स्वयंपाक कसा करा. महाराज बाहेर आले. त्या बगड्याला सांगितलं आता स्वयंपाक करू द्या. म्हणले येऊ नका सप्ताह. जे गेले ते अजून काही त्या झाडावर बसले नाही. तेव्हा पाखरं ऐकत होते शक्ती त्याची. आपलं माणसं ऐकना. हा आपला महिमा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धरावया दीनजना. या मग त्यांचा पेटेंट असायचा. संतांचे सुख झाले या देवा मनवणी सेवा करी त्यांची. कसा आहे ते सेवा कराय. निर्गुण काय निर्गुणाकार झाला गुणवंत. झाली दंडवत उजून. लोगावला दैटण्याला आलं की आपण हे त्याचा पेटेंट असायचा. मोठ्या महाराजाच्या नंतर काकाच्या नंतर बराच काळ महाराजांना सांभाळला. आता समाजाच्या कल्याणासाठी महाराज दिसत नाहीत. मला
आता समाज महाराजाच्या कल्याणासाठी आहे. जगाच्या कल्याण संताची विभूती प्रमाण नाही. आता संतांच्या कल्याणा जगाच्या विभूती. त्याचं तसं नव्हतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टमिती परोपकारी. काय त्यांचा महिमा वरून मी पामर नकळे साचार ब्रह्माधिकार ज्ञानेश्वरी. मारुतीच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.